इंदापूरमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची पुढची पिढी राजकारणात उतरलेली आहे। दत्तात्रय भरणे यांचा मुलगा श्रीराज भरणे पंचायत समितीच्या मैदानात उतरलेला आहे। बोरी पंचायत समिती गणासाठी त्यांनी आपली उमेदवारी दाखल केलेली आहे। कोल्हापूरचा महापौर हा महायुतीचाच होणार। 2.5 वर्ष भाजप आणि 2.5 वर्ष शिवसेनेचा महापौर असेल, अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिलेली आहे। भाजपचा पहिला महापौर काय शिवसेनेचा पहिला महापौर मी असं नाही म्हटलं, शिवसेनेचा महापौर होणार म्हणलं। शेवटी मोठा भाऊ हा मोठा भाऊच आहे। 2.5 वर्ष भारतीय जनता पक्षाचा महापौर असेल आणि 2.5 वर्ष शिवसेनेचा नॅचरल जस्टिस प्रमाणे असेल। कारण आम्ही काय कुठं 2-4 जागा घेऊन सत्तेवर आलेलो नाही आहोत, तर बरोबर आहे ना, आम्ही 33-34% आम्ही देखील वाट्यामध्ये आहोत। आणि निश्चितपणे मला या ठिकाणी कुठलं दुजाभाव आम्हाला करायचं नाही आहे। दावोसमधल्या वेगवेगळ्या करारांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। आर्थिक गुंतवणुकीबाबत विविध कंपन्यांसोबत करार झाले असून राज्यामध्ये आता येत्या काळात मोठ्या संख्येने रोजगार उपलब्ध होतील। गुंतवणुकीसोबत तंत्रज्ञान सुद्धा आपल्याला मिळालेलं असून मोठ्या प्रमाणावर उद्योग उभे करता येऊ शकतील, असं मुख्यमंत्र्यांनी दावोसमध्ये म्हटलंय। मला आनंद आहे की खूप चांगल्या प्रकारे एमओयूज होत आहेत आणि इन्व्हेस्टमेंट पण येते, पण त्याच्यासोबत आम्ही खूप स्ट्रॅटेजिक एमओयूज देखील या ठिकाणी केलेले आहेत। काही एमओयूजचा उल्लेख मला केला पाहिजे। युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया सोबत आम्ही एक एमओयू केलेला आहे की ज्यातनं मोठ्या प्रमाणात कॅपॅसिटी बिल्डिंगचं काम होणार आहे। युनिव्हर्सिटी ऑफ बर्कले सोबत आम्ही एमओयू केला आहे। टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक सोबत आम्ही एमओयू केला आहे। अर्बन फ्युचर्स कलेक्टिव्ह लंडन यांच्यासोबत आम्ही एमओयू केलेला आहे। तर आपण जर बघितलं तर हे सगळे जे टेक्निकल एमओयूज आम्ही केलेले आहेत, या टेक्निकल एमओयूजमुळे एक प्रकारे आपण केवळ इन्व्हेस्टमेंट नाही तर नॉलेज आणि टेक्नॉलॉजी आणतो। मला वाटतं खूप मोठी इन्व्हेस्टमेंट दावसला त्या ठिकाणी त्याच्याशी बोलणी सुरू आहे। काही एमओयू पण चाललेले आहेत, अजून यामध्ये काही एमओयू होतील आणि खूप मोठ्या म्हणजे आतापर्यंत कधी आली नसेल एवढी इन्व्हेस्टमेंट त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी येणार आहे। अनेक उद्योजक महाराष्ट्रामध्ये यायला तयार आहेत। त्यांना माहिती आहे की आता पुढे 4 वर्ष स्थिर सरकार आहे। मुख्यमंत्री त्यांचं व्हिजन, त्यांची दूरदृष्टी ही सगळी लोकांना माहिती आहे आणि म्हणून उद्योजकांना अतिशय प्रायोरिटी आहे। रेड कार्पेट आहेत, त्यांना कुठलाही त्रास होणार नाही, कुठेही फार वेळ लागणार नाही, अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी काम करतो आहोत। मोठा प्रोजेक्ट कोका कोला कंपनीचा हा जामनेरला आता त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।